महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे शहराचा कायापलट सुरू, देवपुरात सुलेख व सरस्वती गार्डनचं लोकार्पण। धुळे शहरातील देवपूर दत्त मंदिर परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या सुलेखन गार्डन आणि सरस्वती गार्डन यांचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, शहराचे आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस तसेच माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला आहे। यावेळी बोलताना आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितलं की शिवतीर्थाचे निमित्त करणाऱ्या अभियंत्याच्या माध्यमातूनच धुळे शहरातील सर्व उद्याने विकसित करण्यात येत आहे। शहराच्या सौंदर्यीकरणासह नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न करत असल्याचे नमूद केले आहे। पुढील काळात शहरात विविध विकास कामासह आरोग्य क्षेत्रातही महत्त्वाचा प्रकल्पही राबवण्यात येणार असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली। तसेच धुळे पुणे आणि धुळे मुंबई या रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी धुळे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असून येत्या काळात शहराचा कायापलट होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। लोकार्पण सोहळ्यात धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्यानं विकसित करण्यात आलेल्या उद्यानाचं स्वागत केलं आहे। आज मनापासून आनंद होतोय की धुळे शहरामध्ये परिवर्तनाची लाट मोठ्या प्रमाणात आली आहे। आमचे शहराचे लोकप्रिय आमदार अनुप भैया अग्रवाल, शहराच्या महापौरताई, शहराचे उपमहापौर आणि आमच्या वार्ड क्रमांक 1 आणि 2 इथले आमचे नगरसेवक नगरसेविका यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून इथे सुलेखा गार्डन आणि सरस्वती उद्यान या दोघांचं लोकार्पण होतंय। धुळे शहरामध्ये बहुप्रतीक्षित ओपन स्पेसचं डेव्हलपमेंटचं काम बाकी होतं। मुंबईच्या धर्तीवर मुंबईमध्ये जशा प्रकारचं ओपन स्पेस डेव्हलपमेंट झालंय असं आता आमच्या धुळे शहरामध्ये होतंय आणि धुळे शहरामध्ये अत्यंत उत्साह, आनंदाचं वातावरण आहे की ज्या जागेवर बाबळं होते, जिथे खड्डे होते, नाले होते, त्या ठिकाणी भर करून एक सुंदर उद्यान ओपन स्पेस इथे तयार झाली। अगदी 6 महिन्याच्या बालकपासून तर 90 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकपर्यंत सगळ्यांना याचा आनंद घेता येईल आणि म्हणून धुळे शहर बदल रहा आहे। धुळे शहराची प्रगती होते। माननीय नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या स्वप्नातला विकसित भारतामधला विकसित धुळे हे आम्ही घडवतोय। स्मार्ट आणि सुंदर धुळे हे होतंय, याचा आनंद मला होतोय आणि म्हणून तमाम धुळेकरांचं मनापासून अभिनंदन करून या उद्यानाचं लोकार्पण करण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।